धन्यवाद आदरणीय वैष्णव। आता मी आदरणीय मकरंद अमेरिकेत वास्तव्य केल्यानंतर सध्या हैदराबाद येथे स्थायिक आहे। दादा उत्तम योग अभ्यासक, योग प्रशिक्षक आणि तबलावादक आहेत। परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांचे ते अनुग्रहित आहेत। परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी परमार्थशास्त्राचा अभ्यास केला असून त्याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत। प्रमोददादांचा अद्वैत वेदांतपर ग्रंथ, भगवद्गीता, महाराष्ट्रातील संत वाङ्मय इत्यादींचा गाढा अभ्यास असून ते ऑनलाईन व ऑफलाईन चिंतनमाला, मार्गदर्शन वर्ग आणि प्रवचनमालेतून मार्गदर्शन करत असतात। 2015 पासून त्यांनी हैदराबाद येथे वेदांत अभ्यास केंद्र स्थापन केले असून त्या माध्यमातून विविध धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे ते आयोजन देखील करत असतात। आदरणीय प्रमोददादा योग वासिष्ठ, दासबोध, रामकथा, एकनाथी वर्ग, भगवद्गीता आणि उपनिषदे यावर अभ्यासवर्ग आणि चिंतन प्रवचनाद्वारे मराठी व हिंदी भाषेतून मार्गदर्शन करत असतात। सज्जनगड, भक्तियोग इत्यादी मासिकांमध्ये विविध विषयांवर ते नियमित लेखन करतात। नवीन तंत्रज्ञान वापरून श्री गुरूंची ग्रंथसंपदा निर्मिती, मुद्रित शोधन, आखणी आणि संपादनाच्या कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे। धन्यवाद आदरणीय मकरंद। आज सकाळीच आपण आदरणीय प्रमोददादा वाळवेकरांचा योग कौशल्य बघितलं असेल। आता आजच्या सत्राचा विषय आहे श्रीमद दासबोधाची आरती। या आरतीची सुरुवात आहे वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला। समर्थांनी लिहिलेल्या दासबोध ग्रंथाचे महात्म्य आणि स्तवन करणारी आरती कल्याण स्वामींनी रचली आहे। या आरतीमध्ये दासबोध ग्रंथातील शिकवण आणि त्याद्वारे जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य कल्याण स्वामींनी व्यक्त केले आहे। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी व त्यावर विवेचन मांडण्यासाठी मी आदरणीय प्रमोददादा वाळवेकर यांना विनंती करते। जय जय रघुवीर समर्थ। लोकाभिरामं प्रणतधीरं राजीवनेत्रं रङ्गौषधार्थं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नमो ब्रह्मार्षतुल्यदेवं जितेन्द्रियं धीमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिते पूर्णवैराग्ययाचे वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा। गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रभू श्री रामचंद्राला स्वामिंद्रायाला वंदन करतो। सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणी वंदन करतो। श्रीधर स्वामींना नमन करतो। आमचे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काका आणि आचार्य परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी नत होतो। इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ आचार्य जे आहेत त्यांना नमस्कार करतो। सर्व साधक बंधुवर्ग, दासबोध प्रेमी, समर्थ प्रेमी आपल्या सर्वांनाच अभिवादन करतो आणि आजच्या विषयाकडे वळतो। माझा आवाज येतोय ना ऐकू व्यवस्थित? असे सगळे तुम्ही आहात अभ्यासक। वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला। महानुभाव संतजनी अनुभवचा केला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला। जय जया दासबोधा ग्रंथ राज्य प्रसिद्धा, आरती ओवाळीनं विमळ ज्ञान बाळबोधा। पुढचं येईल, पुढच्या चरणांमध्ये चिंतनामध्ये तेव्हा आपण म्हणूयात। ग्रंथाची आरती ही एक विलक्षण गोष्ट आहे। भगवंताची आरती आणि त्या आरत्या म्हणणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे।
पण एखाद्या ग्रंथाची आरती असणं हेच त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. तशी भगवद्गीतेची पण आरती आहे, श्रीमद भागवताची आरती आहे, ज्ञानेश्वरीची पण आरती आहे, दासबोधाची आरती आहे, मनोबोधाची सुद्धा आरती आहे. आणि आपलं भाग्य आहे आपण समर्थांच्या प्रस्थानामध्ये येऊन चिंतन करतो, अभ्यास करतो. तो जो दासबोध आहे त्या दासबोधाच्या आरतीबद्दल काय वस्तू आहे. आरती म्हणताना सगळ्यांना फक्त एकच गोष्ट हवी असते, ते म्हणजे आरती झाल्यानंतर जे मिळतं ते. सगळी घाई कशाची असते, पटपट पटपट आरती म्हणायची, टाळ्या वाजवायच्या, एकदा आरती संपली करतो आणि मग असं करतो, बरोबर. प्रसाद आरती म्हणावी, त्या आरतीमध्ये भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं असतं, त्याच्या सगुण स्वरूपाचं वर्णन केलेलं असतं, त्याच्या अवतार स्वरूपाचं वर्णन केलेलं असतं आणि त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपाचं सुद्धा वर्णन केलेलं असतं. आपण जेव्हा आरती म्हणतो त्यावेळेला आपले डोळे त्या भगवंताच्या सगुण विग्रहावर असावेत, स्थिर असावेत. आपलं लक्ष त्या आरतींच्या शब्दांकडे असावं, त्या शब्दांच्या मधल्या भावार्थाकडे असावं, त्या भावार्थाच्या मागे दडलेल्या लक्षार्थाकडे सुद्धा आपलं लक्ष असावं. पण तसं काही होत नाही आपलं. बरेचदा आपण आरती उरकायची आणि आटपायची असं करतो आणि पुढे जातो. आज थोडा वेळ आपण या आरतीचं चिंतन करणार आहोत. आरती म्हटल्यानंतर आपल्या चित्तामध्ये एक भाव जागृत झाला पाहिजे. जे शब्दांच्याकडे मी मगाशी म्हटलं लक्षार्थ, त्या शब्दांच्या मागचा गर्भितार्थ काय आहे तो जर का आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तसं होऊ शकतं आणि तसं व्हावी अपेक्षा आहे. म्हणून आरती म्हणायची असते. दासबोध अतिशय सुंदर ग्रंथ आहे, त्याला ग्रंथराज म्हटलेलं आहे. आणि आपण सगळेजण दासबोधाचे पारायण करतो, दासबोधाचं अध्ययन करतो. आमचे डॉक्टर काका नेहमी छान सांगतात, माझी दासबोधावर कमांड आहे. आता माझी दासबोधावर कमांड असावी का दासबोधाची माझ्यावर कमांड असावी, असा प्रश्न ते उपस्थित करतात. बऱ्याच जणांनी तो त्यांच्याकडनं ऐकलेला असेल. म्हणून दासबोध जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला दासबोधाची माझ्यावर कमांड असावी, म्हणजे मी दासबोधात सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे माझ्या वर्तणूक ठेवावी, तर त्या दासबोधाचा मला फायदा होईल. आपण ध्रुवपदापासून सुरुवात करू. जय जय दासबोधा ग्रंथराज प्रसिद्ध, आरती ओवाळीनं विमळ ज्ञानबाळा बोधा. जय जयकार केला आहे, 2 वेळा जय जयकार आलेला आहे. कालच्याच चिंतनांमध्ये त्याचा विषय झालेला आहे. ग्रंथराज का म्हटलं आहे हो, या ग्रंथाला ग्रंथराज असं का म्हटलेलं आहे. सगळ्या गोष्टींचा उहापोह दासबोधामध्ये केलेला आहे. किती विविध प्रकारच्या गोष्टींचं चिंतन दासबोधामध्ये केलेलं आहे बघा. अतिशय सुंदर चिंतन. नवविधा भक्तीचं वर्णन आहेच, विवेक वैराग्य आहे, जीव ब्रह्मैक्य आहे सांगितलेलं. वेदांताचा विषय त्याच्यामध्ये पूर्णपणे घेतला गेलेला आहे. पण तेवढंच नाही हो, अनेक वेगवेगळ्या प्रकारचं भिक्षा निरूपण आहे, कवित्व लेखन क्रिया, कवित्व निरूपण, असे अनेक विषय, राजकारण निरूपण. म्हणजे व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये, प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये दोन्ही करता ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह दासबोधामध्ये केलेला आहे. आणि अतिशय शांतपणे समर्थांनी तो व्यवस्थित विशद करून आपल्याला सांगितलेला आहे. दासबोधाच्या या ग्रंथामध्ये सर्वश्रेष्ठ विद्या कुठली असेल तर ती ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या हे त्याचं ध्येय आहे. समर्थांनी सांगून ठेवलेलं येथे काय म्हणतात समर्थ, मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलीला असेल. ग्रंथामध्ये मुख्य विषय कुठला असेल तर तो भक्तीचा विषय आहे आणि आत्मज्ञानाचा विषय आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून ग्रंथामधनं काय घ्यायचं आपण हे पण आपल्याला कळलं पाहिजे. नाही तर राजकारण निरूपण समर्थांनी सांगितलंय, महंत लक्षण समर्थांनी सांगितलंय, अजून बरंच काय काय सांगितलंय, पण आपण त्याच्यात मुख्य विषय काय आहे हे समर्थांनीच सांगून ठेवलेलं आहे, मुख्य भक्तीचा निश्चय. मग तो आपला भक्तीचा निश्चय तसा होतो का हे आपण बघायला पाहिजे. ग्रंथराज दासबोधाची आरती करताना तसा विषय आपल्या डोक्यात आला पाहिजे. जेव्हा आपण त्याला ग्रंथराज म्हणतो तेव्हा तो भाव आपल्या मनामध्ये
निर्माण झाला पाहिजे. पण एकंदरीत समर्थांनी पतित असलेल्या, पतितापेक्षाही पतित असलेल्या अशा माणसाला सुद्धा या ग्रंथातून जे घ्यायचं आहे ते तो प्राप्त करून घेऊ शकतो असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. दासबोधातल्याच काही योगांच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. समर्थ म्हणतात, नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवणात. या दासबोध ग्रंथाचं श्रवण केलं तर उत्तम गतीला प्राप्त होऊ शकतो प्राणी. आणि किती पतित असला तरी जातो. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती सांगून ठेवले समर्थ. अशी ज्ञानाची प्राप्ती जर का आपल्याला हवी